आनंदी मालिकेच्या आजच्या भागात मालक साहेब आनंदीची वाट बघत असतात. शिर्के ड्रायव्हरला फोन लावून विचारत असतात, अरे बाबा कुठे आहात तुम्ही? सगळेजण इकडे तुमची वाट बघतायत. ड्रायव्हर म्हणत असतो, गाडी मी कार्यक्रमाच्या आतमध्ये घेऊन आलोय. शिर्के म्हणत असतात, ठीक आहे पोहोचा लवकर. आनंदी म्हणत असते, दादा आपण पोहोचलोय का कार्यक्रमात? ड्रायव्हर म्हणत असतो, हो हो मालकीनबाई पोहोचलोयत आपण. आनंदी म्हणते, दादा मी या गाडीच्या बाहेर एकही पाऊल टाकणार नाही. मी जर बाहेर आले तर मालक साहेबांची खूप मानहानी होईल. मी नाही बाहेर पडू शकत. आनंदी खूपच टेन्शन मध्ये असते. शिर्के मालक साहेबांना येऊन म्हणतात, झाला कॉल ड्रायव्हर बरोबर येतातच आहेत ते. आनंदीची गाडी अवॉर्ड फंक्शनच्या इथे पोहोचलेली असते. आनंदीला शिल्पाताईचे शब्द आठवत असतात, मी तुझी वाट लावणार आहे. तुझं हे खरं रूप जगासमोर आणणार आहे आणि याच अवतारात मी तुला सोहळ्यात पाठवणार आहे. हे सगळं आनंदीला आठवत असतं. सगळेच जण आनंदी गाडीतून बाहेर पडते का याची वाट बघत असतात. ड्रायव्हर जाऊन गाडीचा दरवाजा उघडतो आणि आयुष्यात पहिल्यांदाच ती एवढ्या मोठ्या सोहळ्यामध्ये आली असेल. सर्व मीडिया बघून ती गोंधळून गेली असेल. अशा प्रसंगी तिने एकटीने बाहेर येण्यापेक्षा मी स्वतः जर जाऊन तिचा हात पकडून तिला बाहेर आणलं तर तिचा आत्मविश्वास सुद्धा वाढेल. त्यानंतर मालक साहेब गाडीजवळ जातात. दुसरीकडे माई कॅमेरा कनेक्ट करत असतात. त्यानंतर माईसाहेब बघत असतात. शिल्पाताई सुद्धा इकडे लाईव्ह बघत असते. माईसाहेब बापूंना दाखवत असतात. माईसाहेब म्हणतात, आनंदी गाडीत बसली आहे. ही बघा आता उतरते खाली. आनंदी खाली उतरते. आनंदीने घातलेले वेस्टर्न कपडे बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. माईसाहेब इकडे आनंदीला म्हणत असतात, आता 4 पावलं पुढे जा. तू रेड कार्पेटवर आहेस. आनंदी 4 पावलं पुढे जाऊन तेथेच थांबते. आनंदीला कपडे घालून खूप अवघडल्यासारखं वाटत असतं. शिल्पाताई मात्र इकडे आनंदीला बघून हसत असते. सगळ्या लोकांच्या नजरा इकडे आनंदी जवळच असतात आणि हे सगळं मालक साहेब बघत असतात. मालक साहेब आनंदीला म्हणतात, आनंदी हे कसले कपडे घालून आलेस तू? हे काय बुजगावण्यासारखं घालून आलीस तू? घरातनं निघताना स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं होतं ना मी, हा सोहळा महाराष्ट्र शासनाचा पारंपरिक सोहळा आहे म्हणून. हा सगळा सोहळा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आहे. तू असल्या कपड्यात या अवतारात का आलीस? आज जगासमोर मला फक्त एकट्याला नाही तर तुला सुद्धा सन्मानाने उभं करायचं होतं. आज तू माझा विश्वासघात केलास. आनंदीला खूपच टेन्शन आलेलं असतं. तिला घाम फुटलेला असतो. ती खूप टेन्शन मध्ये असते. तेथे उपस्थित असलेली एक लेडीज म्हणते, हा काय प्रकार आहे? दुसरी लेडीज म्हणत असते, निंबाळकरांची सून परंपरा राखण्याऐवजी हे पाश्चात्य कपडे घालून तमाशा करायला इथे येईल हे स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. अख्ख्या संस्कृतीची ना हिने माती केली. आनंदी मात्र काहीही बोलत नसते. आनंदी खाली मान घालून उभी असते. माईकडे म्हणत असतात, हा युगंधर एवढा का चिडलाय आणि सगळे एवढ्या रागाने का बघताय तिच्याकडे? नक्की काहीतरी गडबड आहे. यावर बापू म्हणत असतात, आपण एक काम करूया, टीव्ही वरती आपण बघूयात, कारण टीव्ही वरती तिकडे लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे. असं म्हणत बापू आणि माई दोघेही लाईव्ह सोहळा बघायला बाहेर निघून जातात. समोरचं दृश्य बघून माईंना खूप टेन्शन येतं. माई म्हणत असतात, अरे देवा हिने हे काय कपडे घातले आहेत? ही तर पैठणी घालून येणार होती ना? ही तर दागिने घालून येणार होती आणि हे असले कपडे का घातले तिने? समोरच बसून शिल्पा हसत असते. माई म्हणतात, शिल्पा हे तूच केलंयस ना? अगं तुझी हिंमतच कशी झाली इतकं नीच कृत्य करायची? आनंदीशी स्वतःच्या सख्ख्या भावजाईशी असा घाणेरडा खेळ करताना काहीच वाटलं नाही तुला? तिला हजारो लोकांसमोर मीडियासमोर हे असे कपडे घालून उभं करताना एक स्त्री म्हणून तुला लाज नाही वाटली? अगं जनाची नाही परंतु मनाची तरी बाळगायचीस ना? निंबाळकरांची सून म्हणून ती तिथे गेली होती याचं तरी भान ठेवायचं. स्वतःच्या अहंकाराने आंधळी झाली आहेस तू. अगं अजून किती छळणार आहेस तिला? एवढ्यात तेथे विद्याधर येतो. विद्याधर म्हणतो, अरे देवा देवा हे काय बघतोय मी? विद्याधरला तेथे आलेलं बघून युगंधर म्हणत असतो, हा इथे कसा काय टपकला? विद्याधर म्हणत असतो, अरे एवढ्या मोठ्या या सोहळ्याच्या ठिकाणी आनंदी वहिनी या अशा कपड्यात कशा काय येऊ शकतात? हे म्हणजे आमच्या निंबाळकर कुटुंबाच्या इब्रतीची वाटच लावली की. हात जोडत विद्याधर म्हणत असतो, देवा देवा हे सर्व बघायच्या आधी मी आंधळा का नाही झालो? अरे माझ्या दादाने तुला या कार्यक्रमाचा मंत्री साहेबांचा अपमान करायचा होता का? हे सगळं शिल्पाताई बघून हसत असते. की तुला हे दाखवायचं होतं की युगंधर निंबाळकर कधीही कुठल्याही नियमांना आणि संस्कृतीला जुमानतच नाही. त्यातील एक माणूस म्हणतो, मालक साहेब
हे तुमचे भाऊ जे काही बोलतायत ना, त्यामध्ये तथ्य आहे. अहो, अशा अवस्थेत तुम्ही तुमच्या पत्नीला या मानाच्या मंचावर नाही घेऊन जाऊ शकत. तेथील काही बायका सुद्धा म्हणत असतात, "सर, तुम्ही तुमच्या पत्नीला आत्ताच्या आत्ता घरी पाठवून द्यायला हवं. हेच तुमच्या घराण्यासाठी आणि आपल्या संस्कृतीसाठी योग्य ठरेल." सर्वच बायका काही ना काही बोलत असतात. हे ऐकून माई आणि बापूंना सुद्धा खूप वाईट वाटत असतं. माई म्हणत असतात, "शिल्पा, का? का केलंस तू हे सगळं?" शिल्पा मात्र हसत असते. शिल्पा म्हणते, "माझ्या अहंकारापुढे आनंदी उभं राहायची सुद्धा लायकी नाहीये. आणि तरी सुद्धा पृथ्वीच्या इव्हेंटमध्ये मला तिच्याबरोबर चालायला लावलं का? आजच्या या कार्यक्रमासाठी त्या 2 कवडीच्या पोरीला मी तयार करायची का? का आणि कशासाठी? मी का सहन करू हे सगळं? हे तुम्हाला जे दिसतंय ना, मला नेमकं हेच घडवून आणायचंय आणि म्हणून मी तिला पैठणी न नेसवता हा ड्रेस घालण्यासाठी भाग पाडलं. माझी अजिबात इच्छा नाहीये. एवढ्या मोठ्या कार्यक्रमात ती मुलगी माझ्या भावाच्या शेजारी बायको म्हणून उभी राहावी हे मला नाही चालणार." त्यावर माई जोरानेच ओरडतात, "शिल्पा!" पुढे शिल्पा म्हणते, "आणि आता बघा, तेथे असलेले सगळे व्ही-आय-पी, मंत्री, मीडिया सगळे एवढा दबाव आणतील ना, की युगंधरला, आनंदीला त्या समारंभातून हाकलायची वेळ येईल. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तिची छितू होईल. मान वर करून ती जगू शकणार नाही." त्यानंतर शिल्पा माईंना म्हणते, "मी म्हटलं होतं ना माई, हेच हवं होतं मला. मी जिंकले." असं म्हणून शिल्पा माईंच्या बाजूला जाऊन बसते आणि ती लाईव्ह जे काही घडत असतं ते बघत असते. दुसरीकडे सगळेच जण आनंदीला नको नको ते बोलत असतात. सगळेजण म्हणत असतात, "तिला आत्ताच्या आत्ता इथून हकलून द्या." आनंदी सुद्धा मालक साहेबांना म्हणत असते, "मालक साहेब, प्लीज मला इथून जाऊन द्या. मालक साहेब, जर मी इथे आणखीन काही वेळ थांबली तर तुमच्या इब्रतीला अजून डाग लागेल. त्यापेक्षा मी इथून जाते." असं म्हणून आनंदी गाडीमध्ये बसायला जात असते. एवढ्यातच युगंधर म्हणतो, "थांब आनंदी." युगंधरने आनंदीचा हात पकडलेला असतो. हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. शिल्पा, माई, बापू सगळेजण बघत असतात. एक माणूस म्हणत असतो, "मालक साहेब, हा काय वेडेपणा आहे? अहो, तुम्ही हिला या अशा अवस्थेत आणि या कपड्यांमध्ये आतमध्ये घेऊन नाही जाऊ शकत." आणि त्या माणसाला सगळीच लोक सपोर्ट करत असतात. मालक साहेब जोरानेच ओरडतात, "बस, मगासपासनं मी शांत उभा आहे. तुमचं सगळ्यांचं खूप ऐकलं मी. इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक माणसाला माझ्या बायकोने घातलेला हा गाऊन दिसतोय. तिचे उघडे खांदे दिसतायत. तिने हा ड्रेस घातलाय म्हणून तुम्ही तिला संस्कृतीच्या विरोधात चालली आहे असं म्हणताय. परंपरेचा अपमान करणारी म्हणताय. पण तुम्ही सगळ्यांनी डोळे नीट उघडून जर बघितलं असतं तर तुम्हाला समजलं असतं. या वेस्टर्न कपड्यांच्या आत सुद्धा माझ्या बायकोने एक संस्कारी महाराष्ट्रीयन स्त्रीची परंपरा तशीच घट्ट जपून ठेवली आहे. सगळे संस्कार जपून ठेवले आहेत. तुम्हाला सगळ्यांना हिचा वेस्टर्न गाऊन दिसला हो, परंतु याच गळ्याभोवती तिने घातलेलं मंगळसूत्र तुम्हाला नाही दिसलं ना?" हे ऐकून शिल्पाताई इकडे उभ्या राहतात. माईंना सुद्धा खूप आनंद झालेला असतो. माईंच्या चेहऱ्यावर हसू आलेलं असतं. पुढे मालक साहेब म्हणतात, "तुम्हाला सगळ्यांना हिच्या पायातले उंच टाचेचे सँडल दिसतायत. पण याच पायात तिने हौसेने आणि निष्ठेने घातलेली जोडवी नाही दिसली का?" सगळेच जण वाकून आनंदीच्या पायांमध्ये जोडवी बघत असतात. मालक साहेब म्हणतात, "माझ्या पत्नीने आज परिस्थितीमुळे हे कपडे घातलेले असले ना, तरी सुद्धा तिने कधी आपल्या मूल्यांशी तडजोड केली नाही. तिने आपल्या संस्कारांशी आणि निंबाळकरांच्या परंपरेशी कधीही तडजोड केलेली नाहीये. ही आजही तितकीच संस्कारी आहे, तितकीच निष्ठावान आहे. आणि एवढं सगळं असून सुद्धा तुमच्या पोकळ मनाच्या अभिमानाला हिच्या इथे असण्याने एवढा मोठा धक्का लागत असेल, तर अशा सन्मानाची मला अजिबात गरज नाहीये. कपडे फक्त शरीर झाकतात, पण संस्कार आणि आचार माणसाचं शरीर चमकवतात. माझी पत्नी आज काही परिस्थितीमुळे या कपड्यात उभी असली, तरी सुद्धा तिच्यावर असलेले निंबाळकर कुटुंबाचे संस्कार तिने कधीही एक सेकंद सुद्धा सोडलेले नाहीत. अन राहिला प्रश्न माझा ग्लोबल आयकॉन होण्याचा किंवा माझा सन्मान करण्याचा, तर या जगाला मी हे सांगू इच्छितो, आनंदी माझी अर्धांगिनी आहे, निंबाळकर घराण्याची लक्ष्मी आहे आणि ज्या सोहळ्यात माझ्या पत्नीचा तिच्या अस्मितेचा सन्मान होणार नसेल, तो पुरस्कार स्वीकारणं म्हणजे
स्वतःच्या स्वाभिमानाचा लिलाव करण्यासारखं आहे. जर माझी पत्नी या सोहळ्यामध्ये सन्मानाने आतमध्ये जाऊ शकत नसेल, तर हा पुरस्कार मी आत्ताच्या आत्ता धुडकावतोय. कारण माझ्या बायकोच्या सन्मानापेक्षा या जगात कुठलाही पुरस्कार मोठा नाहीये. हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. शिल्पाताईचं तोंड सुद्धा पडलेलं असतं. मालिकेच्या उद्याच्या भागात युगंधर शिल्पाताईला कॉल करतो आणि म्हणत असतो, शिल्पाताई, तू आनंदीला तो गाऊन घालायला सांगितलास ना? तू आत्ताच्या आत्ता तुझ्या सामानाचं गाठोडं बांध. शिल्पाताईला खूपच टेन्शन आलेलं असतं. दुसरीकडे युगंधर आपल्या खांद्यावर असलेली शॉल काढून आनंदीच्या उघड्या खांद्यांवर ती शॉल घालतो. हे बघून आनंदीला खूपच छान वाटत असतं. त्यानंतर विद्याधरच्या भडकवण्यामुळे सर्व मीडिया रिपोर्टर युगंधरला प्रश्न विचारत असतात. परंतु युगंधरला इंग्लिश बोलायला येत नसतं. तेवढ्यातच आनंदी युगंधरच्या समोर येते आणि मीडियाशी सामना करते. हे बघून युगंधरला खूपच आनंद झालेला असतो.